नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विकसित भारत 2047च्या दिशेने ग्रामीण भारताला सशक्त करण्यासाठी मोठं पाऊल उचललं गेलं आहे. VBG रामजी विधेयकाला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली असून हे नवं कायद्यात रूपांतरित झालं आहे. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची जागा घेईल आणि ग्रामीण रोजगाराला नवी दिशा देईल. या नव्या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवसाच्या रोजगाराची हमी दिली जाईल. अनुसूचित जमातीच्या वन क्षेत्रातील कामगारांना अतिरिक्त 25 दिवस मिळतील. पूर्वी मनरेगामध्ये 100 दिवसाची हमी होती, आता ती वाढून 125 दिवस केली आहे. याशिवाय मजुरी आता दर आठवड्याला दिली जाईल, पूर्वी 15 दिवसात दिली जायची. हे विधेयक महात्मा गांधीजींच्या विचारांशी सुसंगत आहे आणि रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरित आहे. याचा उद्देश गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणणं आहे. नव्या कायद्यात रिअल टाइम डेटा, GPS मॉनिटरिंग आणि AI आधारित फसवणूक शोध प्रणाली आणली जाईल, ज्याच्यामुळे पारदर्शकता वाढेल. जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि आजीविका निर्माण करणाऱ्या कामावरही भर दिला जाईल. पेरणी कापणीच्या हंगामात 60 दिवस काम थांबवण्याची तरतूद आहे, जेणेकरून शेतमजुरांची कमतरता निर्माण होणार आहे. मनरेगा सुरू झाल्यापासून ग्रामीण गरिबी 25.60% 4.86% खाली आले. मोदी सरकारने या योजनेवर 8.53 लाख कोटी रुपये खर्च केले आहे. आता VBG रामजी हे ग्रामीण भारताच्या सर्व समावेश विकासासाठी निर्णायक पाऊल ठरेल. देश 2047 पर्यंत विकसित भारत बनेल, यात शंका नाही. हे विधेयक ग्रामीण सशक्तीकरणाचा नवा संकल्प आहे, असं डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थित होते आमदार प्रतापदादा अडसट, केवलराम काळे, रविराज देशमुख, राजेश वानखडे, इतर अनेक मान्यवर. अंतर्गत रस्त्याचे काम असतील, गावामध्ये एखाद्या सभागृहाचं काम असेल, गावामध्ये नाल्या गटारचं काम असेल, जे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम आहे ते संपूर्णतः काम याच्यामध्ये घेण्यात येईल. अगोदरच्या मनरेगामध्ये एक नव्हतं, ते यामध्ये ऍड केलेलं आहे की ज्याच्यामुळं आजीविका वाढू शकते, लाईव्हलीहूड वाढू शकते. तर आजीविका निर्माण करणारी पायाभूत साधने म्हणजे आता एखाद्या ठिकाणी खताची निर्मिती करायची आहे, ट्रायकोडर्माची निर्मिती करायची आहे, गांडूळ खताचा खड्डा करायचा आहे, किंवा महिलांचं बचत गट आहे, त्या महिलांच्या बचत गटाला रोजगाराला अभिप्रेत असलेलं एखादं सभागृह असलं, गोडाऊनचं बांधकाम आहे, स्टोरेज करण्याची कपॅसिटी आहे, गोदाम बांधकाम करायचे असले, तर हे सगळे ज्याच्यामुळं रोजगार निर्माण होईल हे सगळे कामं यामध्ये करण्यात येणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की हवामानामुळं जे कामामध्ये घट होते, हवामानाशी निगडीत कामं सुद्धा यामध्ये केल्या जाणार आहे. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी जे काम होतात, ज्यामध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात, हे सुद्धा केल्या जाणार आहे. अशाच घडामोडीवर आमचं लक्ष राहील. बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.